अरे मोनिश माऊली, हा ती घोडागोली द्या आम्हाला पण. कंची घोडागोली. हे थांब थांब थांब. जन्म दिलेला बाप नीट बोलत नाही, बायको आपल्याला अरे तुरे करते का. साऱ्या जिल्ह्यात साऱ्या तालुक्यात नाव एकच चर्चेत आला, नाव एकच चर्चेत आला. आमचा जितेन भाईचा वाढदिवस वाजतय पनवेलच्या काल उंदरेला. कोका केक, कोका केक, कोका केक, कोका केक. आमची बाजार गली कोळी जमान संस्था यांच्या वतीने आज 6 पंढरपूरची यात्रा झालेली आहे. कृष्णारी माऊली आता 1-2 तासाच्या आपण इथेच फुटपाथवर रेस घेतलेला आहे. बाजूला मंदिर आहे. तर आता 8 किलोमीटर बाकी आहे. 8 किलोमीटर म्हणजे बोलत बोलत हरिराम नामाचं म्हणजे रामकृष्णारी बोलत बोलत 1 ते 2 तास आम्हाला लागतील आपल्या मुक्कामाला. 12च्या आत आपण पोचू आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवस आराम आहे. आता तिथे आम्ही काय करू, मजा करू, धमाल करू, काय करू ते तुम्हाला नक्की दाखवण्यात येईल. तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी वेसावकर या यूट्यूब चॅनलवर. मी मोनिश चिखले तुम्हाला पण आता पंढरपूरच्या वारीचं दर्शन नक्की दाखवेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता वारीचा आम्ही आनंद घेत चाललेलो आहे. मस्तपैकी हायवेवर जोरदार पाठवून गाड्या चाललेल्या आहे. पण काय वजाच वेगळं आहे, वातावरण पण चांगलं आहे. बघू शकता आता आम्ही आलेलो आहे काल उंदरेला. रामकृष्ण हरी माऊली. जन्म दिलेला बाप नीट बोलत नाही, बायको आपल्याला अरे तुरे करते का. कारण आपण जास्त शिकलो ना. म्हणजे जास्त शिकलं म्हणजे अरे तुरे करणं म्हणजे शिकल्यासारखं काय वाटत नाही. म्हणजे घरातले काय इज्जत देत नाही. पण तुम्ही पंढरीच्या वारीला या, माऊलीशिवाय बोलणं नाही हो. माऊली या बसा, माऊली या खा, माऊली तुम्ही जेवलेत का. एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राचं एकतेचं एकमेव दर्शन आहे पंढरीची वारी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आता आम्ही पोचलेलो आहे आपल्या मुक्कामावर गणेश मंदिर. 11:30 वाजता वाजलेले आहे. आपली वारीची सुरुवात झाली होती 4:15 वाजता, 4:15 तर थोडीशी आपण फुटपाथवर 1-2 तास झोप काढली. त्याच्यानंतर आपण आलो आपल्या मुक्कामावर. तर आता भेटूया आपण पुढे. आता मुक्कामावर काय एन्जॉयमेंट आहे, काय व्यवस्था आहे ती तुम्हाला दाखवण्यात येईल. रामकृष्ण हरी. पाऊस एकदम जोरदार आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. पाऊसच आपल्याला चालवतो आहे बस. म्हणून ऊन मध्ये मध्ये ऊन येतं, मध्ये मध्ये पाऊस येतो. म्हणजेच ऊन वारा पावसाचा सामना आहे. कसलीही चिंता नाही. 21 दिवस संसाराचा त्याग आहे, पण कशाचीही चिंता नाही. रामकृष्ण हरी. अंजू मावशी. रामकृष्ण हरी. आणि मिलन माऊली आपल्यासाठी अन्नपूर्णाची सोय करत आहे. रामकृष्ण हरी. बॅग आहे ना. रामकृष्ण हरी. मामा आज काय काय आहे. माझ्या वटाणे शिंगा बटाट्याची मिक्स भाजी आणि त्याच्यावर पापड आहे कुरकुरीत. खाऊया मजा. ड्राय सगळं खाऊया आणि एक आराम करूया. रामकृष्ण हरी माऊली.
चला आता 1-2 तास झोपलो कारण की आज पूर्ण दिवस आपला आराम आहे. आता मस्तपैकी दबाके जेऊया आणि परत थोड्या टायमात झोपूया. नंतर बघू रामकृष्ण आहे. रामकृष्ण माऊली आता रेस्ट करूया, भेटूया पुढे. रामकृष्ण. या मित्रांनो भजी खायला, भजीसोबत आहे कॅचअप आणि लसणाची चटणी आणि मोनितभाई खात आहे आपलं ॲडमा बिल्स. या ॲडमा बीन. रामकृष्ण हरी. रामकृष्ण आणि माऊली. रामकृष्ण हरी. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक. आता केक आणलेला आहे, केक कापायचा हे करतो. डोंगरीकर वारकरी मंडळाचे सभासद जितेंद्र माणिक जांगले यांचा आज वाढदिवस आहे. डोंगरीकर वारकरी मंडळ त्यांचा वाढदिवस साजरा करीत त्यासाठी केक कापण्यासाठी जितेंद्र आमंत्रित करत आहोत. पायी जितेंद्र माऊली यांचा वाढदिवस आहे. साऱ्या जिल्ह्यात साऱ्या तालुक्यात नाव एकच चर्चेत आला. आमचा जितेंद्र भाईचा वाढदिवस वाजतय पनवेलच्या काल उंदरेला. रामकृष्ण हरी. राजेश भाई 2 शब्द बोलावे बर्थडे साठी. पाहुणे म्हणजे वारकरी वारकरी. हिन्नही कमहतही ते हल्लाही मोहितही डोंगरी गेले हिलसाही भक्ती जितेंद्र चांगले इज बर्थडे मानिक मान का जहन मोस्त कहती कोका केक हैप्पी बर्थडे हिल्लो होता ही कहता महिला एक तलीलो ये बहुत विकेट इट्स अ मू हक्की हॅपी बर्थडे. दुःख हरता वार्ता जितेंद्र भाईचा नाद नाही केला कोणी आहे लाखो दिलाची जान. जितेंद्र भाईचा नाद नाही केला कोणी आहे लाखो दिलाची जान. असा आहे तो रोवन मॅन त्याचे करोडो झाले फॅन. सगळे केकाची मजा घेत आहे बघू शकता. हॅपी बर्थडे. आकर जल्दी केक खाओ तुम कितना भजिया खाएगा. रामकृष्ण हरी. वारकरी त्याने 25 शिवाय जास्त वारी करणारा आपला जनार मामा कालगोले आपला 2 शब्द बोलती. जनार मामा कसं वाटते. बाजार गल्लीचा यंदा दहीहंडीचा मान आहे आणि पंढरीची वारीसुद्धा आपण काढलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटतं आणि काय 2 शब्द आपल्याला सांगणार. आमची बाजार गल्ली कोळी जमन संस्था यांच्या वतीने आज 6 एला पंढरपूरची यात्रा झालेली आहे. 6 एला आणि मी 27 एला पंढरपूरची वारी करत आलेलो आहे आणि आता 28ही वारी. कारण की यावर्षी आमच्या बाजार गल्लीची दहीहंडी असल्यामुळे मी करतो. त्याच्या पुढे मी मसांडीमध्ये 27 वाऱ्या केलेल्या आहे आणि 4 वाऱ्या बाजार गल्लीमध्ये केलेल्या आणि ही 5वी वारी बाजार गल्ली जमातीची उत्कृष्ट वाडी आहे. म्हणजे आम्हाला बाजार गल्ली संस्था काहीतरी आम्हाला मदत करून पाठवते. आम्ही बाजार गल्ली मंडळाचे आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही बघू शकता आपला जनार मामा असे म्हणतात की 27 वाऱ्या केलेल्या आहे म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत पंढरची वारी चुकवणार नाही असं त्यांचं मत आहे. आता आपल्याला 2 शब्द बोलतील आपले कलाकार म्हणजे आपले मित्र आती रामकृष्ण हरी. आता आम्ही पोचलो आहे ओएनजीसी कॉलनीमध्ये. बरं वाटलं. मी पहिल्यांदाच माझी वारी आहे पंढरपूरची. अनुभव असा वेगळाच वाटतो. असं वाटतंय की
या पुढे शिर्डी माझी 8 वेळेला झालेली आहे. आता 9 वेळेला आपल्या पंढरपूर आहे. पंढरपूरचे जे रस्ते आहेत एकदम विचित्र रस्ते, चालण्यासारखे आहेत. असं नाही की घाई गडबड आहे. रस्ता अनोळखी वाटतो. जे 8 वर्षाचा एक्सपिरियन्स शिर्डीमध्ये आणि 1 वर्षाचा पंढरपूरमध्ये खूप वेगळं वाटतं. तसेच मोनी चिखलेचं पण दुसरी वारी आहे. आम्हाला ब्लॉगरसाठी सांगतो असे करा तसे करा, त्यामध्ये आम्ही पण पुढे चालतो. धन्यवाद मोनी चिखले. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. लिंबू पाणी, गरम पाणी पिवायची सोय चालू आहे इथे. ही जिसको करना होता है ना वो बहाने नहीं बनाता. करून घेऊन टी आपलं म्हणजे ग्रीन टी दिलेली आहे. तुलसी कंपनीची आहे. तुलसी प्रोडक्शन नाही, तुलसी प्रोडक्शन माझा मित्र आहे आयुष शिपे, चांगला ब्लॉग बनवतो, त्यालासुद्धा फॉलो करा. मसानदेवीचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल व्यवस्थित. रामकृष्ण हरी. आता आम्ही ब्लॅक टी पित आहे आणि ग्रीन टी. म्हणजे आता गोपाल भाऊ माझा मित्र आपला वारकरी आल्याबद्दल आता आमची वेगळीच मजा तुम्हाला बघायला भेटणार आहे, आमची हेल्दी लाईफस्टाईलची. तर गोपाल भाऊ 2 शब्द तुम्ही काय बोलणार आता? आलो नाही तो यावेळेला, फर्स्ट टाइम आला. अच्छा, पहिली वारी टाइम आहे. तर अगोदर पण आपण शिर्डीला वगैरे होतो सोबत. शिर्डीला तर भरपूर वर्ष शिर्डीला होतो. तर त्याचा एक्सपिरियन्स आहे की चालायचं कसं आहे, किती वेळ होल्ड घ्यायचं आहे, काय खायचं आहे, काय पियायचं आहे. जेवढं होईल तेवढं ब्लॅक कॉफी, ग्रीन टी, जेवढं हीट, जेवढं गरम असेल तेवढं ड्रिंक्स वगैरे पियायचं, तेवढं आम्ही प्रयत्न करतो. आणि जेवढं स्ट्रॉंग राहू शकतो जेवढं स्ट्रॉंग राहतो, बरोबर तेवढं राहू शकतो. आणि बिकॉज या क्लायमेटमध्ये सर्वात पहिला तसं अंगाला हीट भेटायला पाहिजे. तर त्या हिशोबाने तुमचं मेटाबॉलिझम सहनशक्ती वाढवण्यासाठी कॉफी, ग्रीन टी वगैरे पाहिजे असतं नेहमी. पर्सनली आता मी तर चाय पित नाही. गोपाल भाऊ तुम्ही चाय पिता का? नाही, चाय मी पित नाही कधी. चाय मी पितच नाही. आम्ही एन्जॉय करतो हे. चला हेल्दी लाईफ. आता मला पार्टनर भेटला तर टेन्शन नाही, कारण की 2 दिवस मी एकटाच होतो जे हे फॉलो करत होतो. आता सोबतीला जोडीदार आला म्हणजे मला सुद्धा आधार आला. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. चॅस घेऊया आता, पिऊया. न येण्यासाठी आम्ही इथे टेप लावत आहे, कारण की पट्टी लावतो ना आपण. तर आता नटला जगा बोलतात पट्टी लावतात. रामकृष्ण हरी. मच्छरापासून सेफ्टी, कारण की मच्छर चावली ना आजार होण्याचे चान्सेस जास्त असतात, डेंग्यू मलेरिया व्हायचे. तर पहिला आधी आपली सेफ्टी पहिला ठेवायची, कारण की अजून आपल्याला अर्धा महिना काढायचा आहे. हे तर 2 दिवस आहे, म्हणजे 3रा दिवस आहे, म्हणून स्वतःची काळजी करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आरती झालेली आहे, पहिल्यांदाच लाईव्ह आरती. तर आता भोजन करूया, कारण की आज भरपूर रेस झालेला आहे. पण पुन्हा एकदा रे, कारण की उद्या आपल्याला जायचं आहे खोपोलीनंतर आपल्या आईच्या दर्शनाला, ते म्हणजे आई एकविरेचं दर्शन घेण्यासाठी. तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बनून राहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण. बघू शकता बोर्ड आहे इथे. मोबाईल आता बरेच लोकांचे मोबाईल लागत नाही, म्हणून या जेवणाला स्पेशल काय? दाल भात, चना मसाला, रोटी, लोणचं, पापड आणि बरंच काही. आणि आज स्वादिष्ट असं जेवण आता देत आहे. सर्वांना आवडतं असं आणि सर्वांना पुरवतोय असं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हरी विठ्ठल तुकाराम. जय जय तुकाराम महाराज की जय. माता पिता की जय. राजाधिराज योगीराज परमब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. काय आहे अन्नपूर्णा आपली? चना मसाला, दाल, राईस,
साधारण आपण लोणचं आणि श्रीखंड एक प्रसादी तुम्ही पण जेवायला आहे. लाईन लागलेली आहे बघू शकता. एकत्र जेवलेले आहे सगळे मस्तपैकी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. गोपालभाई सुद्धा रामकृष्ण हरी. आजची डिश आपली रामकृष्ण हरी माऊली. बोटीवरचं फायबर आहे, बोटीवरचं. रामकृष्ण हरी माऊली या, जेवायला या. आता जेवणाचा आनंद घेतो, कारण की आता तुम्हाला दररोज अशीच मजा बघायला भेटणार आहे आमची. अशीच वारीची मजा भेटूया आपण पुढे. आता आपण जेवतो आहे, तुम्ही पण जेवून घ्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कपिल दादा, रामकृष्ण हरी. कसं वाटतं जेवण कसं झालं? रात्रीचं जेवण आहे मस्त आहे. जबरदस्त लागलं. पनीर, आलू पनीर, डाळ जबरदस्त आहे. तोंडातून पाणी आलेलं आहे. आता 2-3 प्लेटा तरी उडवायला लागतील. रामकृष्ण हरी. डाळ, श्रीखंड या जेवणासोबत स्वीट तर हवं. आणि स्वीट आपल्याला अंकित तिकडे माऊलीने दिलेलं आहे. तर अंकित तिकडे दादांचे आपण हार्दिक आभार करतो, कारण की हे तुम्ही जो पण दान देता तो वारकऱ्यांना नाही, तो विठ्ठलाला जातो. कारण की वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा. रामकृष्ण हरी. आणि आजचा सुविचार म्हणजे भाकरी कमवणं मोठी गोष्ट नाही. भाकरी कमवणं मोठी गोष्ट नाही, पण कमवलेली भाकरी एकत्र बसून खाणं फार मोठी गोष्ट आहे. रामकृष्ण. अरे मोनिश माऊली, हा, ती घोडागोली द्या आम्हाला पण. कंची घोडागोली? अरे तुम्ही आवरे फास्ट चालता, ते गोली पिऊनची चालता नाही तुम्ही. घोडागोली? हो, ती गोली द्या आम्हाला पण. मग आम्ही पण तुमचे फास्ट चालू नाही, तुमच्या बरोबरच. मित्रांनो, तुम्हाला पाहिजे का घोडागोली? आता ती घोडागोली काय असते ती तुम्हाला उद्या सकाळी कळेल. तर तुम्ही थोडीशी वाट बघा, सकाळी तुम्हाला ती घोडागोली नक्की भेटेल. पण आम्हाला भेटेल नाही ती नक्की. नक्की घोडागोली काय असेल ते सर्वांना समजेल. कारण की भरपूर वारीमध्ये घोडागोली का असते, घोडागोली कुठली गोली, ते घोडागोली काय आहे ते घोडागोली आपण उद्या सकाळी दाखवू. तर आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि उद्याच्या व्हिडिओची वाट बघा. आणि घोडागोली काय असते याचं उत्तर तुम्हाला सर्वांना उद्या भेटेल. रामकृष्ण हरी. मनीष माऊली, हा? घोडागोली म्हणजे काय? अरे